वळूयात पुढच्या बातमीकडे। गॅस सिलेंडरची गाडी चोरीला गेली। 18 लाख किमतीचे सिलेंडर पळवून नेल्याचं वडेट्टीवार यांनी म्हणत विधानसभेमध्ये गंभीर आरोप केलेला आहे। राज्यात भयावह परिस्थिती असताना सरकारकडून निवेदन यायला हवं असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। महाराष्ट्रातील जनतेला सरकारनं परिस्थिती समजून सांगावी असंही वडेट्टीवारांनी मागणी करत म्हटलंय। कोल्हापूरला आंदोलन सुरू झालं। विदर्भामध्ये 1-2 ठिकाणी आज आंदोलनं झालीत। गॅसच मिळत नाहीये, सिलेंडर्स मिळत नाहीये। आणि काल तर असं झालंय की HPCचा गॅस सिलेंडरची गाडीच चोरीला गेली महाराष्ट्रात। 18 लाख रुपये किमतीचे सिलेंडर होते, पळून नेले। आणि मुंबईत सुद्धा पुरवठा बंद आहे। मग इतकी भयावह परिस्थिती असताना सरकारकडून निवेदन आलं पाहिजे, सरकारने निवेदन केलं पाहिजे, महाराष्ट्रातील जनतेला सांगितलं पाहिजे की आता काय परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीतून आपण कसा मार्ग काढणार आहोत। आता आपल्याकडे उपलब्धता किती आहे, तुटवडा कसा निर्माण होणार आहे, काही वाचवायचं असेल, सेव्हिंग करायचं असेल तर त्या सुद्धा सूचना सरकारकडून मिळाव्यात आणि निवेदन व्हावं अशी आमची आपल्याकडे मागणी आहे। अध्यक्ष महोदय, काल रात्री सभागृह 11 पर्यंत 1-1:30 वाजतापर्यंत चालला। 1 वाजून 1:15 पर्यंत चाललं। हां अध्यक्ष महोदय, काल आमदारांना कॅन्टीन बंद होती, कॅन्टीनमध्ये काही खायला मिळालं नाही। आज अशी परिस्थिती आहे, मंत्रालयामध्ये कॅन्टीन सुद्धा बंद झाली, महाराष्ट्रातील हॉटेल्स बंद आहेत। महिला भगिनीमध्ये या गॅस तुटवड्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे आणि दर तर वाढवलेच। अध्यक्ष महोदय, मुंबईतील, नागपुरातील 30% हॉटेल बंद झाली। पुढच्या 2 दिवसामध्ये पुन्हा सगळे हॉटेल बंद होणार आहेत। हॉटेल बंद होऊ द्यात, पण डोमेस्टिक गॅस जो पुरवठा आहे त्यावर जो तुटवडा निर्माण झालाय, प्रचंड भीतीचं वातावरण झालंय। अध्यक्ष महोदय,